गर्दी दिसते तुम्हाला? हे बघा, आज रविवार आहे आणि रविवारचं व्हेज रेस्टॉरंट मध्ये एवढी गर्दी, म्हणजे काहीतरी कमालीचे पदार्थ आतमध्ये मिळत असणार. कोणते पदार्थ आहेत? महाराष्ट्रीयन सगळे उपहारगृह इथे आहे. महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. मला पण ऍक्च्युली माहिती नाही, पण मी सुद्धा इथे बघायला झाली तुझ्यासाठी. पण नाव ऐकून आहे म्हणून मी त्या पण नाव काय? मित्रांनो, मुंबईमध्ये आहे दादर आणि दादरमध्ये आहे शिवाजी पार्क आणि तिथेच आहे एक मराठमोळे रेस्टॉरंट, जिथे की छान छान मराठमोळे पदार्थ मिळतात असं आम्हाला कळलं. म्हणून आज आम्ही इथे जाणार आहोत आणि आमच्या बरोबर तुम्हालाही नेणार आहोत. चला तर मग. नाव काय? आस्वाद. आस्वाद. आस्वाद आहे की नाही? हो हो हो. पण खराखुरा आस्वाद आहे की नाही ते आपल्याला आज गेल्यावरच कळेल. Yes. कोणकोणते पदार्थ आहेत नक्की चौसा खायला जाऊ. चला. Sorry, it's DJ. या मराठमोळ्या हॉटेलचं नाव ऐकून इथपर्यंत आलो का रे, पण इथली तौबा गर्दी बघून घाबरलोच. अगदी या गर्दीत आता आमचा नंबर कधी लागायचा, कारण पोटात तर कावळे ओरडत होते. ही इथली गर्दी बघून सहज विनोद म्हणून एक मनात विचारायला की हल्ली मुंबईत लोक घरी जेवण करतात की नाही. नंतर म्हटलं की आपण पण तर मुंबईकरच आहोत आणि आपणही या गर्दीचाच एक भाग आहोत. आता इथे आपण सरकारी कार्यालयात गेल्यावर कसं नाव नोंदवतो आणि प्रतीक्षेत उभे राहतो की नाही, त्याप्रमाणेच आमचं नाव नोंदवलं आणि वेटिंगमध्ये येऊन उभे राहिलो. आणि जवळजवळ पाऊण तासाने आम्हाला बोलावणं आलं, म्हणजे आमचा नंबर लागला हो आत जाण्यासाठी. बाहेरच्या वेटिंगमध्ये जितके तापलो तितकेच आत येऊन प्रसन्न आणि गार वाटलं. आता इतक्या प्रतीक्षेनंतर सगळ्यांनाच खूप भुका लागल्या होत्या, म्हणून मेन्यू कार्ड आल्या आल्या त्याची पानं भराभर परतली गेली आणि हवे ते पदार्थ प्रत्येकाने मागवले. इथे येण्याचा आमचा आटापेटा याच्यासाठी होता की आस्वाद हे जे हॉटेल आहे ना, ते मुंबईतलं खूप जुनं हॉटेल आहे आणि इथे बरेच पारंपरिक पदार्थ मिळतात म्हणून. आणि अगदी थोड्याच वेळात हे मराठमोळे काका आम्ही मागवलेले पदार्थ घेऊन आमच्या पुढ्यात आले. आ हा हा हा, गरमागरम पुऱ्या. ही आम्ही यांची स्पेशल थाळी मागवलेली आहे आणि ही मागवलेल्या पुरी भाजीतली बटाट्याची भाजी. या 2 चटण्या आलेल्या आहेत, एक लसूण चटणी आहे आणि एक ओली चटणी आहे या गरम गरम बटाटा वड्यांबरोबर. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, बटाटा वडा हा महाराष्ट्र खाद्यसंस्कृतीतला एक अविभाज्य असा भाग आहे. मग आम्ही या इतक्या जुन्या हॉटेलमध्ये तो मागवणार नाही असं कसं. हा आम्ही मागवलेला यांचा मसाले भात. या मसाले भाताच्या ताटात फोडणीची ताकाची कढी होती, मसालेदार रस्स्याची भाजी होती, पापड आणि लिंबू. आणि हो, यांच्या स्पेशल थाळीत काय आहे हे ऐकायचं आहे ना तुम्हाला. सांगते बरं का. यांच्या स्पेशल थाळीत 2 रस्स्याच्या भाज्या,
बटाट्याची सुक्की भाजी, ताकाची कढी, गुलाबजाम, दह्याची कोशिंबीर, पुऱ्या आणि स्पेशल अशी कुरडई आणि कोथिंबीर वडी सुद्धा होती बरं का. आणखीन एक महाराष्ट्रीयन फेवरेट अशी डिश जी उपवासाला खास खाल्ली जाते ती म्हणजे साबुदाणे वडे. तीही आम्ही इथे मागवली होती. आता इतके छान छान पदार्थ बघून राहवत नव्हतं आणि लगेच जेवणाला सुरुवात केली. आता वेळ आली आहे ती डेझर्टची. तुम्ही जर महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला पुरणपोळी तर माहितीच असेल आणि आपण सगळ्यांनी गरम गरम पुरणपोळी खाल्लेलीच असेल. पण इथे आम्हाला मिळालेली ती थंड पुरणपोळी, तीही आईस्क्रीमच्या स्वरूपात. आहे की नाही छान. हे बघा, हेच आहे यांचं पुरणपोळी आईस्क्रीम. आणि हे जे वाटीत दिसतंय ना ते तूप नाही बरं का, तर हे आहे वितळवलेलं पुरण. हे वितळवलेलं पुरण तुम्ही या आईस्क्रीमच्या गोळ्यांवर घालून खायचं असतं. अतिशय सुंदर असं थंड पुरणपोळीचं आईस्क्रीम आहे. आणि डेझर्ट मध्ये घेतलेला हा दुसरा पदार्थ पिस्ता मिल्कशेक. अगदी कलर सुंदर दिसतं की नाही, मस्त वाटतंय. हे असे दोन गार गार पदार्थ खाऊन खूप छान वाटलं. या हॉटेलमध्ये मराठी खाद्यसंस्कृतीचे बरेच प्रकार आहेत, पण आम्ही काही त्यातले मोजकेच प्रकार घेतले होते. कॉन्टिनेंटल फूडच्या जमान्यात मराठीत खाद्यसंस्कृती जपणारे अशी काही मोजकेच हॉटेल्स आहेत, ज्यापैकी हे एक हॉटेल आहे. एकूणच इतक्या प्रतीक्षेनंतर आत आल्यावर खाल्लेले पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट असे होते.